हाय हॅलो नमस्कार. सकाळची वेळ आहे. खूप घाई गडबड असते कामाची. आज मुलांच्या डब्यासाठी मी सिंपल असे व्हेज रोल देतेय. पत्तागोबी, शिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित फ्राय करून घेतला. दोघांनाही पुरेल रोल या हिशोबाने मी इथं भाजी घेतली आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये. कुठल्याही भाज्या वापरू शकतो याच्यामध्ये आपण. घरामध्ये उरलेल्या कुठल्याही भाज्या जे मुलं खात नाहीत ते देखील याच्यामध्ये आवडीने खातील. तेल, मीठ, लाल तिखट टाकून फक्त शिजवून घेतला आहे व्यवस्थित आणि त्यानंतर चपाती सिंपल अशी बनवली आणि त्यानंतर हे रोल या पद्धतीने फोल्ड करून घेतले आहेत. सिंपल असे फोल्ड करून आता तव्यावरती हलकेसे याला गरम करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि तूप टाकूनच मी गरम करते, जेणेकरून मुलं असं तर तूप खात नाही, मग या पद्धतीने मी त्यांना देत असते. कधी कधी पनीर वगैरे किंवा इतरही कुठल्या भाज्या टाकून मी हे बनवत राहत असते. असं मस्त क्रिस्पी असे छान खरपूस भाजून घेतले ना मुलं खूप आवडीने खातात आणि माझ्या मुलांचं हे फेवरेट आहे. 4 दिवस झालं कंटिन्यू पाऊस येतोय. त्यानंतर आज जरासं वातावरण उघडलं आहे बरं का, जरासं. त्यानंतर मी कपडे वगैरे धुवून टाकले. तर बरेचसे मशीन लावली आहे 4-5 दिवसानंतर आज, कारण घरातही ते कपडे जर धुवून टाकले ना तरी ते व्यवस्थित सुकत नाही, त्यामुळे मशीन लावलीच नव्हती. मागे काही दिवसांपूर्वी खूप जास्त ऊन पडत होतं. झाडांची पानं ना अक्षरशः करपली होती, त्यामुळे त्यांना एका ठिकाणीच ठेवलं मी सर्व झाडांना. खाली देखील एवढी सर्व झाडं ठेवायला जागा नाहीये आणि वातावरण असं झालं ना की परत केव्हा पाऊस येईल सांगता येत नाही. म्हणलं पटकन कपडे सुकून होतील. तर हे केवड्याचं पान आहे, म्हणजे केवड्याचं झाड आहे हे. हे मला बऱ्याच दिवस झालं माझ्याकडे झाड आहे, पण मला माहिती नव्हतं. आता या झाडाचं तुम्हाला काही माहिती असेल आणखी तर मला नक्कीच सांगा तुम्ही. याला फूल केव्हा येतं आणि याची केअर कशी करायची, कारण हे छोट्या कुंडीत होतं. इथे आल्यानंतर मी काही दिवसांपूर्वीच याला मोठी कुंडी आणली आहे आणि असे झाले आहे झाडांची अवस्था. आणि इथे पहा तुम्ही किती मस्त बेलाचं झाड आले. हे मी काही दिवसांपूर्वी बीडला गेले होते आमच्या मावशीच्या घरी. खूप मोठं बेलाचं झाड आहे, तिथूनच घेऊन आले होते आणि 4 असे कटिंग लावले. मी म्हटलं बघू जे पण येईल ते, जे सक्सेस झाली कटिंग तर ठीक आहे, पण 4ही कटिंगला मस्त असं फुटलेलं आहे आता बेल. बघू आता पुढं मी ट्रान्सफर करेल त्याला मोठ्या याच्यामध्ये. आणि झाडं असे झाले आहेत, आता बहरलेत. मस्त पाऊस आहे 3-4 दिवस कंटिन्यू, त्यामुळे. आणि पुदिना देखील आता खूप छान आलेला आहे. बरेच दिवस झाले याची कटिंग नाही झालेली आहे. काल परवाच मी नॉनव्हेजसाठी तोडला, त्यानंतर आणखीन आता छान आलेला आहे. याची कटिंग करत राहिली ना मस्तच येतो तो. कधी कधी याच्यावरती आहे ना बारीक असे हिरव्या कलरचे किडे पण असतात हा. त्याच्यामुळे मी हळदीच्या पाण्याचा पण याच्यावरती छिडकाव करत असते मधून मधून. त्यामुळे तो खूप छान बहरला आहे आणि मस्त आलेला आहे. आणि हा आहे तो खूप छान असा आउटफिट. काल मला भाऊबीजेसाठी दोन्ही भावांकडून हा गिफ्ट भेटलेला आहे. आता याचं नाव काय आहे हे मला माहिती नाहीये. कुर्ती आहे लॉंग अशी आणि खाली प्लाझो आहे. तर तुम्हाला याचं नाव माहिती असेल तर मला नक्कीच सांगा. व्हिडिओ कसा वाटला आणि हा आउटफिट कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ